सोमेश्वर यांच्याकडून सर्वांचं हार्दिक स्वागत। दरवर्षीप्रमाणेच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो एका ज्वलंत विषयावरील ट्रिक्स उग्रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कणा वाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बाप उमगाया बाप लई अवघड हाय गड्या उमगाया बाप उमगाया बाप। तुम्ही काय करता? मी ते शेती करतो बाळा। पण इथं तर सगळ्यांनी शेती सोडून दिली। मी शेती सोडली तर सगळ्यांचे पोट कसे भरेल? अन्न पाहिजे तर कोणाला तरी शेती करावीच लागेल ना। लोकांनी शेती यासाठी सोडली की त्यांना शेतीमध्ये मेहनत घ्यायची नव्हती। जर गाववाल्या बिल्डरच्या आमिषाला बळी पडले नसते तर इथे या मातीत सोनं पिकलं असतं बाळा। पण तुम्हाला माहित आहे का, तुमची जमीन कोणीतरी हिरावून घेत आहे। कोणामध्ये एवढा दम आहे की माझी जमीन माझ्यापासून हिरावून घे? ही माझी आई आहे। जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत अशी हजारो माणसं जरी आली तरी मला माझ्या आईपासून कोणीच वेगळं करू शकत नाही। या मातीवरती माझा जन्म झालाय आणि या मातीमध्येच माझा मृत्यू होईल। खरंय, पटतंय। मी उद्याच बिल्डरच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी घालतो। तसा शेतीशी तुमचा काय संबंध? मी कधी हा विचार केला नव्हता की मी कधी शेतीवाडी करेन। ते तर या जमिनीवर पाय ठेवून मला कळलं की या जमिनीवर प्रत्येक सजीवाचा शेतीशी काही ना काही संबंध आहे। भले कितीही मोठा पैसेवाला असला तर त्याची भूक इथल्या शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नानेच भरते आणि गरीबाला देखील या शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नाचीच गरज पडते। परंतु आपण सर्व त्या शेतकऱ्याला काहीच किंमत देत नाही आणि आपण त्याचे उपकार विसरतो। कोण उपकार करत नाही। शेतकरी त्यांचं काम करतो, आम्ही आमचं काम करतो। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का, शेतकरी आणि आम्ही एक समान आहोत? आम्ही असो वा शेतकरी, दोघे पैशासाठीच काम करतो ना। पैसे मला सांगा, 2 महिने पगार नाही आला तर काय कराल तुम्ही? बायकोचे दागिने विकू, अजून काय? ठीक आहे, पुढील 6 महिने बिल्डरने पगार नाही दिला तर काय कराल? या कामाला लाथ मारू आणि दुसरं काम शोधू। आणि हेच काम शेतकऱ्याने केलं तर? पगार वाढ नाही झाली तर लोक रस्त्यावरती येतात, आंदोलन करतात, पण आमचा शेतकरी वर्षानुवर्ष मोबदला नाही मिळाला तरी शेतकरी शेती करणं सोडत नाही। प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षी शेतकरी त्याच आशेने आणि त्याच उमेदीने मातीमध्ये बियाणे पेरतो की या वर्षी तरी आपल्याला सगळ्याचा फायदा होईल। मग शेतकरी आणि आपण एकसारखे कसे झालो? तुझा विचार काय? म्हणजे आम्ही पण आमचं काम सोडून शेती करू काय? असा मुळीच विचार करू नका। तुम्हाला काय वाटतं? शेती करणं म्हणजे भातुकलीचा, हे एक जमिनीचं आणि माणसाचं एक सुंदर नातं आहे। हे असं एक विज्ञान आहे की शास्त्रज्ञ पण समजू शकत नाही, हे फक्त एक शेतकरीच समजू शकतो। आणि तो शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा ती लोकांसाठी एक फक्त बातमी असते, पण त्याने आत्महत्या का केली हे जाणून घ्यायचा कोणीही प्रयत्न करत नाही। एका शेतकऱ्याच्या मरणाने पूर्ण देशाचं किती नुकसान होतं याचा अंदाज या लोकांना नाही। जेव्हा कांदा एकच असेल आणि खाणारे लोक जास्त असतील तेव्हा किमती वाढलेल्या असतात आणि जेव्हा किमती वाढतात तेव्हा भेसळीचं प्रमाण वाढतं। मग त्या भेसळीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि जीवनावर होतो। त्याची किंमत हॉस्पिटलमध्ये आपल्याला चुकवावी लागते। जमिनीच्या किमती वाढतात पण शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर इमारती आणि कारखाने उभे राहतील परंतु अन्न कुठे उगवणार? आज कोणताही शेतकरी हा विचार करत नाही की त्याचा मुलगा शेतकरी बनेल। नवीन पिढीला शेतीविषयी काहीच माहिती नाही।
असंच चालू राहिलं तर पुढच्या पिढीला शेती फक्त पुस्तकात वाचायला मिळेल. एक काळ असा होता जेव्हा शेतकरी गर्वाने जीवन जगायचा. आज तो शेतकरी घाबरून जीवन जगत आहे. जमिनीत बी पेरलं तर पाणी न मिळण्याचं टेन्शन, पाणी मिळालं तर जमिनीतून पीक उगवण्याचं टेन्शन, पीक उगवलंच तर कीड न पडण्याचं टेन्शन, आणि या सर्व टेन्शन मधून पीक चांगलं झालंच तर खराब होऊ नये म्हणून ते कवडीमोल भावाने विकलं जातं. आणि दुकानदार 10 पटीपेक्षा जास्त भावाने विकतात. जो अन्न पिकवतो तो त्रासलेला आहे आणि जो खरेदी करतो तो देखील त्रासलेला आहे. तुम्हाला माहित आहे का हे सगळं का होतंय? आपण जाणून बुजून शेतकऱ्याशी नातं तोडलंय. त्याला आपण आपलंही केलेलं नाहीये आणि परकही केलेलं नाही. म्हणजे हा तुमचा प्रश्न सरकारला आहे? नाही, आपल्या सर्वांना आहे. सरकार कोण आहे सांगा? शेतकऱ्याचं रक्षण करणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये, प्रत्येक नागरिकाची. तुमची आहे तशीच माझी पण. आज शेतमाल विकताना घाबरावा लागणार नाही, गर्व झाला पाहिजे त्याला. देशाचं पोट भरणारा शेतकरी घाबरून का जीवन जगेल? आणि हे समजू नका शेतकऱ्यावर आपण कोणते उपकार करतोय. हा उपकार आपण स्वतःवर करतोय. मी हे सगळं शेतकऱ्यांची दया वाटावी म्हणून करत नाही, त्यांचा हक्क आहे तो. आपल्या शेतकऱ्याला कोणाच्या दयेची गरज नाही, गरज आहे फक्त इज्जतीची, आणि ती इज्जत आपण त्याला देऊ. उन्हामंदी मात्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजो झिजो